बरेचसे प्रसंग असे आहेत सिनेमामध्ये की बायका शॉपिंग करतात. आता अभिनय करतो हे सगळं करताना, म्हणजे आपण काम करत असतो तेव्हा स्क्रिप्ट असते, एक स्क्रिप्ट असते, काही डायलॉग्स असतात आणि मग त्याप्रमाणे जरा आपलं पर्सनल कॅरेक्टर बाजूला ठेवून सिनेमातलं कॅरेक्टर स्वतःमध्ये आणून थोडा अभिनय करावा लागतो. एक दिवस असा होता या सगळ्या शूटिंग मध्ये की लंडन मधल्या पोर्टोबेलो मार्केट मध्ये शूटिंग होतं. उद्या तो दिवस आहे हे जेव्हा हेमंतच्या लक्षात आलं तेव्हापासूनच त्याची झोप उडाली होती, कारण मार्केटमध्ये 7 बायकांना घेऊन शूटिंग करायचं होतं. खरं काम अभिनय करणं होतं शॉपिंगचं. की बायका शॉपिंग करतायत याचा अभिनय करायचा आहे. पण ते इतकं नॅचरल तुम्हाला मिळणार आहे बघायला, इतकं नॅचरल, कारण खरंच शॉपिंग केलेलं आहे. आणि त्यात निर्मिती सावंत सोबत होत्या, त्या आणि त्यांचं शॉपिंग हा एक वेगळा सिनेमा आहे. आणि सुहास जोशी, एक प्रसंग असा होता की सिद्धू पुढनं चालत जातो, सगळ्यांना जागा दाखवतोय आणि मागणं या सगळ्या बायका चालत येतात. तर बाजूला एक छोटस दुकान होतं जिथे फ्रॉक्स वगैरे मिळतात. याच्या 2 रिहर्सल झाल्या. सुहास मावशीने तेवढ्यात पाहून ठेवलं की ह्या दुकानात गेल्यावर अच्छा माझं काम इथेच संपतंय म्हणल्यावरती तिने त्यातले 1-2 ड्रेस हेरून ठेवले. तिसरा टेक झाला, त्या टेक नंतर ती फ्रॉक घालूनच बाहेर होती. सो इतकं फावल्या वेळात शूटिंग झालं, मध्ये मध्ये सीन्स झाले. इराचे अत्यंत आभार मानतो मी की स्क्रिप्ट मध्ये तिनं असे काही प्रसंग लिहिले की या बायका शॉपिंग करतात, कलाकार माहीत असूनही. हे सगळं खूप कठीण काम पडद्यामागे चालू होतं. आता या सिनेमातलं दुसरं गाणं जे आहे ते आपण बघूया. त्या गाण्याविषयी, त्या गाण्यामध्ये एक बोट दिसते, त्या बोटीविषयी आपण बोलूया. पहिल्यांदा गाणं बघूया. या तक्रारीच नव्हत्या, मध्ये वेळ मिळत नाहीये फिरायला आणि शॉपिंगला, ही एकमेव तक्रार होती. आणि ह्या गाण्याच्या वेळेला लिमिटेड वेळ होता आणि ते शूट करायचं होतं. बरोबर सगळ्यांनी मिळून ठरवून की आता बोटीत जायचं आणि शूट सुरू करायचं. त्या असं म्हणाल्या आम्ही वॉशरूमला जाऊन येतो. आणि ह्या सगळ्या एकत्र गेल्या आणि 1 तास त्या आल्या नाहीत. एखाद तास, 5 मिनिटं असते. बरं 5 मिनिटं त्या आल्या नाहीत असं म्हणूया. 1/2 तासापेक्षा 5 मिनिटं कमी असतील. बरोबर बरोबर, पण तिथे आज जाऊनही गप्पा आणि गॉसिप चालूच असतं म्हणजे. सो हे होतं दुसरं गाणं. आता मी एक रिक्वेस्ट करीन, तिसरं गाणं आहे जे आउट व्हायचंय, ते आपल्या रिलीजच्या वीक मध्ये येईल, जे आम्हा सगळ्यांचंच फेवरेट गाणं आहे. तर मी विनंती करीन की कृपया तेवढ्या पुरता कॅमेरा ऑफ ठेवा, कारण ते गाणं नंतर येणार आहे. तर अतिशय इन्फॉर्मल प्लॅन केलेलं आहे तुमच्यासाठीच, आता इथे ठरतंय आणि असं चालू आहे, काही स्क्रिप्ट नाही आणि काही नाही. सो क्षितिज येऊ शकलेला नाहीये, ज्याचे शब्द नसते तर एवढी गोड गाणी होऊ शकली नसती. अपेक्षा नाहीये आज आपल्यामध्ये. आणि सुहासताई आहेत ज्यांचं गेस्ट अपिअरन्स आहे जिम्मा या टायटल सॉन्ग मध्ये. आणि बाकी अमित तूच बोल आता. काय म्हणजे आता मी मित्र म्हणून गप्पा मारू शकतो तुझ्याशी, तेव्हाच्या चिडचिडी वगैरे सगळं सोडून दे. अरे यार उद्या आहे यार, दे यार ट्रॅक वगैरे, हे सगळं जाऊ देत. पण आता कसं वाटतंय गाणी बघून? मस्त वाटतंय. आणि खरं सांगू तर 2 वर्षांनी कदाचित असा पहिला इव्हेंट झाला असेल माझा, असा म्युझिक लॉन्च म्हणू शकतो आपण. 2 वर्षांनी असा काहीतरी एक इव्हेंट झाला असेल ज्याला आपण म्युझिक लॉन्च म्हणू शकतो किंवा ट्रेलर लॉन्च. त्यामुळे मला खरंच खूप एक्साइटमेंट आहेच आणि खूप आनंदही आहे या गोष्टीचा. गाणी करत असताना मला हेमंत बद्दल एक गोष्ट बोलावीशी वाटते की एक म्युझिक सेन्स असणारा डायरेक्टर खूप गरजेचा असतो एका म्युझिक डायरेक्टरला, कारण त्याचा तो सेन्स आहे आणि तो मला तेवढं फ्रीडम देतो. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जेवढी गाणी बघितली तर त्यामध्ये मी कुठे ना कुठे ते इंटरनॅशनल म्युझिक आपण साऊंड म्हणतो तो आणण्याचा प्रयत्न केला, प्लस ऍट द सेम टाइम आपलं इंडियन एक काहीतरी इन्स्ट्रुमेंट त्याच्यात जेल करायचा प्रयत्न केला. त्यामुळे नक्कीच ते एक्सपेरिमेंट करायला तो देतो, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अँड थँक्यू सो मच फॉर दिस. आपण असं कधी प्रेमाने बोललोच नव्हतो रे एकमेकांशी. या निमित्ताने आज मी खरंच पट्याला खूप मिस करतो इकडे आज. कारण तो खूप भरभरून बोलला असता अजून. पण एक जे जिम्मा आपण टायटल ट्रॅक ऐकलं ज्यामध्ये वैशाली आहे, अजून 2 जणांची नावं आपण विसरलो घ्यायला, की मुग्धा आहे आणि
आरती आरती केळकर आहे. आहे. यांची नावं आहेत. आणि मला एक एक चांगली गोष्ट म्हणजे मी तसं काही ऍक्टिंग वगैरे करू शकत नाही, किंवा मी करू शकतोस रे, करू शकतोस. नाही, त्यासाठी नाही. आणि म्हणजे मला कधी असा प्रसंग येईल की मला त्यांच्यावर काम करायला मिळेल, जसं सुरुवात. त्यामुळे मला या निमित्ताने त्यांच्यावर काम करायला मिळालं, या गाण्याच्या निमित्ताने. तर आणि वैशाली सामंत किंवा मुग्धा, आरती केळकर आणि सुहासताई. तर त्यामुळे मला हे 3 वेगवेगळे टेक्स्चर वापरायला मिळाले, आणि त्यामुळे ते गाणं मस्त वाटतं ऐकताना पण. जे मी आधीच्या माझ्या बऱ्याच गाण्यांमध्ये करायचो, पण हे मला परत एकदा तो प्रयत्न करायला मिळाला. आणि अलविदा अलविदा माझं सर्वात फेवरेट गाणं आहे. ते सितार का काढलंच मला माहित नाही शेवटचं. भेटा, संपर्क साधा मनीष मोरे यांना. एक हल्ली माहिती आहे ना, ते एक निघालंय टीव्ही कट, युट्यूब कट. 3च मिनिटाचं असावं लागतं वगैरे. गाणं 6 मिनिटाचं भरपूर मस्त मोठं गाणं आहे. त्याचा ऑडिओ YouTube वर रिलीज असेल ना? झालेला आहे. ऑडिओ रिलीज झालेला आहे. तो युट्यूब वरती आहे, सगळीकडे आहे. तिथे ते जे म्हणतायत ते छान ऐकायला मिळेल तुम्हाला. बस एवढंच. बाकी वैशाली, तू बोल बाकी गाण्याबद्दल, फिल्माबद्दल. सर्वप्रथम हॅलो, आवाज येतोय? ओके. उपस्थित सर्व मीडियाला नमस्कार. आपल्या सगळ्यांचाच पुनश्च हरिओम होतोय. ही खूप प्रॉमिसिंग गोष्ट आहे, आणि इतक्या छान तऱ्हेने ही आजची इव्हेंट ऑर्गनाईज केले तुम्ही, त्याबद्दल हेमंत तुझे आणि क्षितिजे खूप खूप आभार. की सगळं कसं सुटसुटीत नीट नेटकं असलं ना की त्याचे रिझल्ट छान येतात, असा माझा एक विश्वास आहे. सो थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल फॉर स्टार्टिंग विथ द म्युझिक. दॅट काउंट्स अ लॉट. म्युझिक इंडस्ट्रीला ही खूप प्रॉमिसिंग गोष्ट आहे की आज तब्बल 2 वर्षांनी आपली इंडस्ट्री सुरू होते, आणि वी फील प्राऊड की त्या सुरुवातीची सुरुवात गाण्यांनी व्हावी, यापेक्षा आमच्यासाठी मोठी अचीवमेंट नाही आहे. आणि आता 3ही गाणी ऐकली, मला प्रकर्षाने हीच गोष्ट जाणवली की स्क्रीनवर इतकं काही सगळं लोभस आणि छान दिसत होतं, आणि आमचा साऊंड त्याला मॅच करत होता. मग माझं लक्ष त्याच्याकडेच असतं. सो आय रिअली फील प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस लवली फिल्म. आणि हे सगळे इतके दिग्गज 7 जणी, आणि हा 8वा, मुलीत मुलगा लांबोडा, हे सगळं समीकरण बघायला मीही तितकीच उत्सुक आहे. समथिंग व्हेरी डिफरंट. आणि खरंच मगाशी तू म्हणालास तसं लॉकडाऊन नंतर बाहेर पडल्या आहेत या सगळ्या आणि मजा करतायत, हा फीलच हा प्रत्येकाच्या मनातला आहे, जो तुम्ही पडद्यावर दाखवलाय. सो थँक्यू वन्स अगेन. काय बोलू, लेट्स होप फॉर द नाही, तू आता बेस्ट. काही बोलायचं नाहीच आहेस. एक अतिशय सरकारी फरमाईश. सरकारी 2 ओळी गाऊन दाखव यार वैशाली, असं ते असतंच ना. हो. कारण माझ्यासाठी ना शब्द पहिले मला वेड लावतात, आणि पट्ट्या असेल तर असं अपेक्षा असते की काहीतरी सॉलिड गायला मिळणार आहे. आणि तसंच झालं. या वन थिंग, जेव्हा आम्ही आजीवासन स्टुडिओमध्ये शिरलो तेव्हा तुम्ही दोघांनी, क्षिती आणि तू, आम्हाला थोडेसे मॉन्टाजेस दाखवलेले शूटचे. झिम्मा आहे पण तो लंडनला आहे. हा, सो झिम्मा लंडनला गेलाय, सो त्याचा टोन काय असला पाहिजे, त्याचा साऊंड काय असला पाहिजे, हे एक आम्ही आमचं चित्र रेखाटलेलं. पण पुन्हा एकदा नेक्स्ट टाइम म्युझिक टीमला पण घेऊन जायचं, म्हणजे आमचं है ना, म्हणजे द वे यू फेल्ट इट, इवन वी वॉन्ट टू फील. पण हे सगळ्या टेक्निकल टीमचंही म्हणणं आहे. सचिन गुरव इतकी वाव. सुंदर पोस्टर्स बनवत होता, तो म्हणला तो फील येत नाही रे. तिथे तिथे एडिटर आपला फैजल महाडिक म्हणाला तो फील येत नाही रे. स्पेशली रायटर. पण तिचं काय होतं, तिने आधी लिहावंच लागतं. प्रॉब्लेम तो आहे, नंतर लिहून चालणारच नाही. येस वैशाली. ओके. अच्छा, पण वाय आय एम स्टार्टिंग, देर इज समबडी व्हेरी स्पेशल. येस येस. येस, मी तुम्हाला म्हंटल तसं, मी अरे ये बा, जोरदार टाळ्या, कारण गाणं हे आमचं रोजचं काम आहे. पण असा एक खूप सिनियर आवाज या गाण्यात आम्हाला लाभलाय. सो मला सांगायला पाहिजे मंडळी, गाणं सोडून मला 20-25 वर्ष झालेली आहेत. त्याच्यामुळे मला ज्या वेळेला हे मी गाणं ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की याच्यावर खूप मशिनरी करावी लागली आहे माझ्यासाठी. कारण काहीच नाही मिळालं, आवाजात खरखर आली आहे, आता वय झालंय, पण तरीही त्यांनी जो विश्वास दाखवला की मला का दाखवला मला कळलं, पण नाही तूच पाहिजेस करत. त्या 2 ओळी मला वाटतं तू सुरुवात करशील का मी आधी कर. 7 बाय 7
बायका सात आम्ही तिथे रिदम देतो मला ते आवडतं. 7 बाई 7 बायका 7 जीवाची सफर आता राणीच्या देशात. रिवर्ब 7 बाई 7 बायका 7 जीवाची सफर आता राणीच्या देशात. थँक्यू थँक्यू मॅम. हा आता खोचून घेते खोचून पदर बाय मी ठसक्यात घेते टचून ग सेल्फी बाय मी तेचात. होऊन जाऊ दे पुन्हा ग आता जोरात जिथं जाऊ तिथं खेळू आम्ही तोऱ्यात. खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग खेळू झिम्मा ग झिम्मा पोरी झिम्मा ग खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग खेळू झिम्मा ग झिम्मा झिम्मा ग. थँक्यू थँक्यू. थँक्यू 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 थँक्यू. 2 मिनिटं आणि मला एक गोष्ट 2 मिनिटं बसा आपण. बोलायची आहे शेतीबद्दल. आणि आमचा एक म्युझिकचा ग्रुप होता बाय आणि शेतीला जेव्हा काही सांगायचं असेल तर मला असं वाटतं की असं होऊ शकतं का, असं ती प्रश्न टाकायची की ह्याच्यामध्ये हे असं होऊ शकेल का आम्ही, किंवा असं होऊ शकेल का क्षितिज. त्यामुळे ती एक मजा असायची. आणि खरंच तुझे ओपिनियन जेन्युनली आम्ही फॉलो केले आणि जेन्युनली ते मस्त वाटतंय. तरी एकदा गाऊन पाठवणार होती, मी थांबवलं. त्याची व्हॉइस आता आपण ऐकणार आहोत. पण थँक्यू अमित. आणि थँक्यू तुम्ही बसा. आणि आता आपण सर्व कलाकारांना या बाजूला बोलूया. मृण्मयी गोडबोले, क्षिती जोग, आमच्या लेखिका इरावती कर्णिक, आमचे निर्माते विराज गवस आणि सिद्धार्थ चांदेकर आणि मी. आम्ही आता ती काय झालं, आम्ही आहोतच. आहोतच असं झाल्यामुळे. सो आत्ता या इव्हेंटला काही कारणास्तव सुचित्रा बांदेकर आणि सायली संजीव या आमच्या 2 अजून राण्या येऊ शकलेल्या नाहीयेत. त्यांना काही वेगळी नावं आहेत आमच्या टीमच्या वतीनं, ती नंतर करतील. तर या दोघी येऊ शकलेल्या नाहीत, पण ही बाकी सगळी टीम इथे आहे. आणि आम्ही असं ठरवलं की एक क्वेश्चन आन्सर्स आणि अशा फॉर्मॅट मध्ये जाण्यापेक्षा आम्हीच मिळून गप्पा मारतो, आम्हीच मिळून काही गमती जमती सांगतो, सो दॅट ते फार फॉर्मल राहणार नाही. सो आपण मुळात सुरुवात करूया. जिनं ह्या सगळ्या गोष्टीला पडद्यावरती कसं मांडायचं हे ठरवलं आणि ही सगळी पात्र आम्हाला एका प्रवासात सुचत गेली, जिनं ती तिच्या शब्दात रेखाटली, इरावती कर्णिक. सो इरा, काय वाटतंय आज एक 3 वर्षापूर्वी एक गोष्ट डिस्कस करायला घेतली होती, त्याचं मधल्या काळात शूट झालं, मग मध्ये खूप काय काय घडलं आणि आता फायनली तो सिनेमा येतोय. माझं 3दा रडून झालं तिकडे. कारण एक तर आपण विसरतो ना, खूप सारखं काहीतरी काम चालू असतं, तर त्याच्यामुळे जुनं काय काय लिहिलं होतं, काय काय त्याच्यामध्ये छोटे छोटे क्षण होते, ते कुठेतरी आता मागे पडलेले असतात. ते सगळं पुन्हा दिसल्यावरती एकतर काहीतरी केलेलं काम आहे ते फायनली पुन्हा लोकांपर्यंत पोहोचणार याचा भयंकर आनंद आहे. कारण मधल्या काळात 2 वर्ष आपण नुसते वाट बघतोय. दुसरी गोष्ट म्हणजे ते इतकं छान झालं होतं, म्हणजे ते तेव्हाही खूप आवडलं होतं, पण ते किती छान झालं होतं हे कुठेतरी विसरायला होतं, ते पुन्हा एकदा बघायला मिळालं. आणि मला तेव्हाही वाटलं होतं जेव्हा रशेस बघितले आणि फिल्म बघितली झालेली तेव्हा, की जेव्हा कलाकारांना मजा आलेली असते, म्हणजे नुसतीच मजा, टाइमपास अशी मजा नाही, तर ते काम करायला, फिल्म करायला मजा आलेली असते, ते दिसतं, ते डोळ्यात दिसतं, ते त्यांच्या हसण्यात दिसतं, ते वारंवार फिल्म बघताना जाणवतं. त्यामुळे मला भयंकर, इट वॉज अ व्हेरी मुव्हिंग एक्सपिरियन्स टू सी इट ऑन द बिग स्क्रीन. मी आणि इरानी, म्हणजे मी तिला जेव्हा भेटलो पहिल्यांदा, त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्या प्रोसेसला सुरुवात केली, तेव्हा एक अतिशय वेगळी गोष्ट आम्ही यावेळी केली, ती म्हणजे पात्र सुचलं की आता काय, मीता जहागीरदार हे पात्र, मग त्याच्याविषयीचं वर्णन, आणि कास्टिंग झालेलं होतं तिथेच. म्हणजे
ह्या काही मंडळींना तर विचारायचं सुद्धा होतं, पण गृहीत धरून एक कास्टिंग झालेलं होतं आणि इरानं संपूर्ण फिल्म त्या पद्धतीनंच लिहिली की हे पात्र निर्मिती सावंत, हे पात्र सुहास जोशी, हे पात्र क्षिती जोग, हे पात्र सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी सोनाली, हे सगळं ठरवल्यानुसार झालं होतं. सुदैवाने ही सगळी मंडळी त्या त्या रोलला आली सुद्धा. खरं तर घरचीच आहेत, त्यामुळे गृहीतच धरलेली होती की ती असतीलच. तर आता आपण सुरुवात करूया त्यांच्यापासूनच. सुहास जोशी. सुहास मावशी, एकतर ह्या सगळ्या बायका, मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. मी आणि सुहास मावशीनी एकत्र एका नाटकात काम केलं होतं, ज्यात मी तिचा मुलगा होतो. म्हणजे लक्षात घ्या, हे रूप रंग आणि हा रंग हे रूप हे सगळं एकत्र होतं आणि त्यात ती असा अभिनय करायची की मी मुलगा वाटायचो. म्हणजे तिच्यावर डबल ओझं होतं त्याच्यात, की हा मुलगाही वाटला पाहिजे आणि शिवाय आपलं कामही आहे. ही आमची पहिली प्रोसेस होती आणि त्यानंतर थेट आम्ही जिम्माला एकत्र आलो. पण असंच काही नाही, त्याच्यामध्ये आपण भेटत होतो कधीतरी. ते तर आहेच एकमेकांच्या आपलं. घरी येणं जाणं वगैरे ते असतंच. होतं ना असं. तर या जिमाच्या निमित्ताने परत क्षिती आणि हेमंत भेटले. त्यांना सगळ्यांना थोडं कठीण जाते हेमंत म्हणायला. क्षिती आणि ढोम्या पटकन सहज आम्ही येतं. आपल्याकडे तर हो दे म्हणतो, ढोम्या. अख्ख्या महाराष्ट्रात आता त्याला ढोम्या, ढोम्या ढोम्या, पण आणि ही कास्ट त्यांनी मला सांगितली की अशी अशी आहे. आणि म्हटलं ठीक आहे. एक तर खरं म्हणजे बरेच दिवसात माझीच बऱ्यापैकी मी कामं थांबवली होती. मला वाटत होतं आता आपल्याच्याने काय होणार नाही, बस झालं, आता खूप काम केलं. जवळजवळ 47-48 वर्ष झाली की मी आता काम करते. आणखी किती करू. पण हा सिनेमा, ती गोष्ट, ती रावतीने लिहिली आहे, डोंगा करणार आहे, ही कास्ट आहे, माझ्याच्याने नाही हा शब्दच उमटे ना. म्हटलं नाही, हे करायला पाहिजे आपल्याला काही झालं तरी. आणि खूप खूप मजा आली करायला. आणि आता मला वाटतं नंतर हे लोक आपल्याला प्रश्न विचारणारच आहेत ना. त्यावेळेला आपण देऊ त्यांची मग बाकी उत्तर. इंट्रोडक्शन झाली माझी. निर्मिती मावशी, हाय. प्रश्न मी एकदम छान प्रश्न विचारणार आहे तुला. का तू घाबरून नकोस. तर जेव्हा आम्ही स्क्रिप्ट जनरल वाचली, पहिल्यांदा वाचली, ढोम्यानी वाचून दाखवली आम्हाला सगळ्यांना, तेव्हा आम्ही सगळ्यांनी इमॅजिन केलं होतं की निर्मिती मावशी हे पात्र कसं साकारणार आहे. आमच्या डोक्यात फिट बसलेले की ती हे असं करणार आहे, तसं करणार आहे. आणि जेव्हा आम्ही शूटिंगला गेलो, त्याच्या चौपट अप्रतिम. मी तुम्हाला खरं सांगतो, ह्या सिनेमामध्ये निर्मिती मावशी तुम्हाला जे हसवणार आहे, निर्मिती मावशी तुम्हाला जे रडवणार आहे, ते जगा वेगळं असणार आहे. अँड इट इज अ प्लेजर अँड ऑनर टू वर्क विथ हर. हे बघ, आता झालं. मी आता सगळं छान छान खरं बोलतोस एकदम. आणि मी खरं सांगतो, काम करायला जितकी मजा येते निर्मिती मावशी बरोबर, तितकीच तिच्या बरोबर शॉपिंगला जायला मजा येते. मी हे मनापासून सांगतो. हे सारवा अजिबात नाही. आधीच हे सगळं या वाक्यासाठी बोललो. पण खरंच अख्ख्या महाराष्ट्रात आता माझं शॉपिंग फेमस होणार आहे. तर मला तुला तेच विचारायचं, जेव्हा तुला कळलं की तुला सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम करायची संधी मिळाली, मी सांगू का, जेव्हा मला सिनेमा विचारला आणि कास्टिंग सांगितलं, तेव्हा मी त्याला विचारलं, सिद्धार्थ बरोबर आहे ना माझं सीन. नाही, पण मी तुला थोडं सोप्या याच्यात विचारतो, कारण आता ज्या पद्धतीची भूमिका तुम्ही पाहताय, ज्या पद्धतीची भाषा तुम्ही पाहताय, तशा कामांमध्ये निर्मिती सावंतला तुम्ही पाहिलंय या आधी, परंतु झिम्मामध्ये काय वेगळेपण आहे ते तिच्याकडनंच ऐकूया. नमस्कार. खरं आहे तुझं हेमंत, की अशा पद्धतीचे रोल मी केलेले आहेत. पण खरं सांगायचं तर ते रोल डेव्हलप केले गेलेले होते माझ्याकडून बऱ्याच वेळेला. म्हणजे तुम्ही येता आणि कॉमेडी होता. हा,
तुम्ही येता आणि इथे असं हे करता आणि कॉमेडी होते अशा पद्धतीने. पण बऱ्याच वर्षांनी पूर्ण बाइंडेड स्क्रिप्ट सिनेमाचं आणि उत्तम लेखन असलेलं मला बघायला मिळालं झिम्माच्या रूपात. खरं मला म्हणजे या गोष्टीचं कौतुक वाटतंय की फार फार थोडे डायलॉग्स असतील की जे मी माझे वापरलेत, पण ते पण माझे नव्हते, हेमंतचेच होते. तू इथे असं बोल तसं बोल. पण इराने जे लिहिलेलं होतं ती माझ्याकडे चिडून बघते पूर्णपणे आता. मी इराने जे लिहिलं होतं ते पूर्णपणे मी फॉलो केलंय. मी काहीही एक्स्ट्रा केलेलं नाही. ते कॅरेक्टर इतकं उत्तम तिने स्क्रिप्ट मध्ये आणलेलं आहे की म्हणजे मला आवडतं की माझ्या कॅरेक्टरच्या गेटअपवर विचार करायला, त्याच्या भाषेवर विचार करायला, त्याच्या दिसण्यावर म्हणजे मॅनरिझम्सवर विचार करायला खूप आवडतं मला. मला असं वाटतं की पहिल्यांदा मला त्या सगळ्या गोष्टी त्या लिखाणात एकत्रित सापडल्या. म्हणजे मला एक्स्ट्रा विचार करायलाच लागला नाही. म्हणजे त्याच्यातलं थोडंसं असं होतं की ती आहे पश्चिम महाराष्ट्राकडली, एखाद्या राजकारण्याची बायको असू शकते ती, किंवा तिकडचे गडगंज जे काही सम्राट वगैरे असतात त्यांची बायको असू शकते. त्यामुळे ती पूर्ण तिची पर्स, तिचा गॉगल सगळं ब्रँडेड आहे, पण ती तिच्या मातीशी जोडलेली आहे. तिची भाषा अस्सल आहे आणि मुळात आधी ती माणूस म्हणून खूप निरागस आहे. म्हणजे सगळ्या शेड्स त्याच्यात इराणी आणलेल्या आहेत की ती बोलते त्याच्यातून जे काही कॉमेडी होते किंवा तुम्हाला हसू फुटतं ते ती बोलते म्हणून होतंय. बाकी कुठेही काही एक्स्ट्रा करायला लागत नाही, कसलेही एफर्ट्स घ्यायला लागले नाही. सहज सुंदरपणे ते कॅरेक्टर लिहिले आणि तसं मी ते केलंय आणि मला असं वाटतं की ते तुम्हाला खूप आवडेल. ही सगळी मॉडेस्टी खूप छान अरे होती, नाही रे, काय मॉडेस्टी. पण तू छान केलंस म्हणून ते छान दिसतंय एवढं नक्की. एक्झॅक्टली. डिट्टो. एक बसा. मला आवडेल सुहास जोशींना, म्हणजे सुहास मावशीला विचारायला, कारण ती तिच्या पात्राविषयी बोलायचं राहिलं तुझं, तर तुझ्या पात्राविषयी हा, हा. आणि त्याच्या एकूण रिलेटिबिलिटी विषयी काय सांगशील? आता खरं सांगायचं तर पात्र माझ्याच वयाचं आहे, थोडस लहान असेल आणि पण तिचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ज्यांची मुलं अमेरिकेत असतात त्या 80% लोकांचे आहेतच. त्याच्यामुळे मी पटकन रिलेट झाले एक तर या रोलशी. आणि जे काय त्याच्यातले प्रॉब्लेम्स आहेत ते बाजूला सारून आपल्याला मजा करायची. हा या म्हणजे रोलचा मला वाटतं मूळ गाभा तो आहे की अरे ठीक आहे ना, आपलं संसार आहे, मुलं आहेत, नातवंड आहेत, अमुक आहेत, अरे पण मी कधी मजा करायची, मला पण तर मजा करायला पाहिजे ना, मी याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की 60-70च्या पुढच्या माणसांनी हा सिनेमा जरूर पाहावा. कारण शेवटी आपली आता हल्लीच्या शब्दात स्पेस, माझी जागा म्हणून जी काही असते ती प्रत्येकाने कशी जपायला पाहिजे, ज्याने तुमचं आयुष्य कसं सुखी होणार आहे हे या सिनेमात या रोलच्या थ्रू मला वाटतं दाखवलंय आणि ते करायला खूप मजा आली मला. एक आमच्याकडे परमनंट टेप आहे, त्याचं बटन दाबलं की आपोआप सुरू होतं ते. नमस्कार, खूप आनंद होतोय की आपण एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च साठी भेटतोय. सो खऱ्या अर्थाने झिम्मा हे टायटल, याचा जो अर्थ आहे तो किंवा आत्ताचा क्षण इतका मेटाफॉरिकली करेक्ट बसतोय की 2 वर्षाच्या सगळ्या अवघड परिस्थितीतनं बाहेर पडून आनंदाचा क्षण आपण सगळे मिळून अनुभवणार आहोत. आणि त्याच पद्धतीने हा चित्रपटही आहे. याच्यातही प्रत्येक पात्र आपापल्या त्या कोशातनं बाहेर येऊन आयुष्य कसं एन्जॉय करू शकतो हे शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि शेवटी ते सापडतं की नाही अर्थात तुम्ही चित्रपटात पाहालच, पण झिम्मा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात आता सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटगृह सुरू झालेले आहेत, चित्रपट येतो आहे आणि झिम्मा यामध्ये मी या सगळ्यांबरोबर काम करते. खरं तर हेमंतच्या प्रत्येक पिक्चरमध्ये मी असतेच असं आमचं ठरलंय, हो की नाही क्षिती? हो आहे. पुढच्या पिक्चरचे पण आपण डेट्स आताच घेऊन टाकू. पण आय वुड से प्राऊडली की आतापर्यंतचा हेमंतचा सगळ्यात सुंदर चित्रपट हा आहे. आणि मला
हे मी त्याच्याकडनंही ऐकलंय आणि किंबहुना त्याला ओळखणारी सगळी लोकही बोलतात की त्याच्याही सगळ्यात जवळचा चित्रपट हा आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक विनोदी चित्रपट लिहिले उगाच आहेत. माणूस खिशातनं पैसे नाही लावत ग. ते म्हणून आपल्याला बायकोनी हवंय- चित्रपट हा. प्रोड्यूस जे केलाय. आपल्याला हवंय ते करता यावं म्हणून हा सगळा घाट आहे. एक्झॅक्टली. सो त्यांनी आतापर्यंत विनोदी चित्रपट लिहिलेत, कामं केली आहेत ॲज अन ऍक्टर. नाटक असेल, चित्रपट असेल, टेलिव्हिजन असेल. पण अतिशय मनापासनं वेगळा प्रयत्न जो त्याला इतकी वर्ष करायचा होता तो जिम्माच्या माध्यमातून त्यांनी करण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि म्हणून त्याची बायको त्याच्या पाठीशी उभी राहिली प्रोड्यूस करण्यासाठी आणि त्याचे स्वार्थी मित्रही. होतं, पाठीशी नाही. हा? स्वार्थी विचारांनी केलाय मी हा. म्हणजे हेमंत डिरेक्ट करतोय बस म्हणजे काय सोने पे सुहागा म्हणू आपण. मला गोष्ट इतकी आवडली होती की आपलं पहिली निर्मिती हे झिम्मापेक्षा वेगळा काही सिनेमा मी इमॅजिनच नसता केला. त्यामुळे क्या थोडं बात आहे. स्वार्थी होतं हे. स्वार्थी इंटू ब्रॅकेट्स लिहा पण हे स्वार्थी होतं. आणि त्याचे काही मित्रही त्याच्या बरोबरीने उभे राहिले. सो या सगळ्यांनी मिळून हा चित्रपट आम्ही सगळ्यांनी मिळून हा चित्रपट केला आहे. 2 वर्ष झाली. मला एक गोष्ट या चित्रपटाच्या बाबतीत खूप महत्वाची वाटते की आम्ही शूट करून 2 वर्ष झाली आहेत. म्हणजे त्याच्या आधी हा लिहिला गेला, मग कामं झाली, मग एडिट झाली, फिल्म रेडी होती 2 वर्षापूर्वी. आणि तेव्हा किंवा आत्ताही तुम्ही फिल्म बघाल तर ही तितकीच फ्रेश आणि रेलेव्हंट वाटते. असं खूप कमी वेळेला होतं की 2 वर्षानंतरही चित्रपटातलं फ्रेशनेस किंवा रेलेव्हन्स की आजही ही सगळी पात्र तशी आपल्या आजूबाजूला आपल्याला भेटतील, आपल्या कुटुंबात आपल्याला भेटतील. हे सगळे जे काही 7 बायका आहेत, खरं तर इंद्रधनुष्यातल्या 7 रंगांसारखे आहेत. वेगवेगळी रंग आहेत, वेगवेगळी प्रत्येकाची शैली आहे, वेगवेगळी हे आजच सापडलं Actors नाही म्हणून- आपल्याला. क्या बात आहे सोनाली. यार बघितलं मी सुरू झालीये. आणि ऍक्टर्स म्हणून पण सगळ्यांची ही खूप स्टाईल वेगळी आहे. तर हे सगळे एकत्र येऊन कसे मस्त कलरफुल दिसतात. आता त्यात सिद्धार्थ काय करतो हे बघूयात आपण. त्याचं मला काही सापडलेलं नाही गणित. A1 पासनं वाईट वागवताय तर. आणि आता मी माझ्या पात्राकडे येते. मी मैथिली नावाची व्यक्तिरेखा साकारतीये. मी खूप जास्त रिलेट केलंय या कॅरेक्टरशी. थोडंसं पर्सनल व्हायला हरकत नाही. कारण जेव्हा चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा मी माझ्या नवऱ्याला डेट करत होते. आमचा साखरपुडा झाला नव्हता आणि खऱ्या आयुष्यात त्याच्याबरोबर खूप कन्फ्युज्ड स्टेटमध्ये होते आणि पिक्चरमध्ये सुद्धा अतिशय कन्फ्युज्ड रिलेशनशिपमध्ये आहे. वेगळा अभ्यास करावा लागला हा. असेल कन्फ्युज म्हणजे काय. हो. आणि आता हे कसं नातं पुढे जाणार, ते काय त्याचं पुढे करायचं. आय थिंक खूप तरुण मुलं मुली आता ह्या कॅरेक्टरशी किंवा तिच्या मनस्थितीशी रिलेट करणारी आहेत. स्पेस ही आमच्या एज ग्रुपसाठी पण तितकीच महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाला रिलेशनशिपमध्ये स्पेस हवी आहे, स्वतःसाठी स्पेस हवी आहे, करिअरमध्ये स्पेस हवी आहे. असं सगळं इतकं किचकिचाट आजूबाजूला असताना एखाद्या नात्याला कसं पुढे न्यायचं हे तिला कळत नाही, असं माझं कॅरेक्टर आहे. आणि आय थिंक या चित्रपटात मी शून्य अभिनय केलाय कारण हे सगळं मला त्या वेळेला जाणवत होतं माझ्या पर्सनल आयुष्यात. आणि हीच माझी व्यक्तिरेखा आहे. सुचित्रा बांदेकर या माझ्या आईच्या भूमिकेत आहेत या चित्रपटात. सो तेही खूप सुंदर नातं आहे. पुन्हा त्याच्याशीही मी खूप रिलेट करू शकले. प्रत्येक मुलीचं नातं आपल्या आईबरोबरचं असंच असतं. थोडंसं गोड, थोडंसं जास्त आंबट आणि थोडंसं तिखट. पण ते तितकं खरं नातं या चित्रपटाच्या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि ते अनुभवता आलं. या सगळ्या मंडळीबरोबर मी पहिल्यांदा काम करते अपार्ट फ्रॉम द बॉईज म्हणजे हेमंत आणि सिद्धार्थ. पण फार मजा आली. सो आता खूप आनंद होतोय की फायनली चित्रपट रिलीज होतोय. आता मात्र माझ्या पर्सनल आयुष्यातलं स्टेटस बदललेलं आहे. लग्न झालंय, सगळंच settle मार्गी झाली. लागलं का सिनेमाही मार्गी लागला. सगळं काही मार्गी लागलंय. थँक्यू. येस मृण्मयी. मृण्मयी, तुला या सिनेमात मराठीमध्ये बोलून कसं वाटलं? माझं आता तुम्ही टीजर मध्ये जर पाहिलं असेल तर मी गुजराती बोलतीये सिनेमात अधूनमधून. तर माझं जे कॅरेक्टर आहे तिचं नाव आहे रमा आणि तिचं एका मोठ्या हॅपी गुजराती जॉईंट फॅमिलीमध्ये लग्न झालेलं आहे. आणि सोनालीचं जसं कॅरेक्टर आहे त्याच्या बरोबर उलट आहे एका अर्थाने मला वाटतं. कारण रमा ही एक आनंदी मुलगी आहे. तिचं तिच्या नवऱ्यावर प्रेम आहे. तिला वाटतं, तिला प्रचंड उत्साह आहे आणि ती एका गुजराती फॅमिलीमध्ये आता राहू लागली आहे. त्यामुळे तिच्यातलं एक गुजराती टेक्स्चरही आहे त्या कॅरेक्टरला. ती येता जाता उठता बसता आंबे मात की जय असं म्हणत असते. आणि ते कॅरेक्टर खूप गोड आणि खूप तरल असं म्हणता येईल.
तरल फार हे होईल काव्यात्मक. तू गुजरातीत सांग ना काय शब्द आम्ही करू. आमणे तरल माटे किंवा બહુ તરલ છે कॅरेक्टर મારું आणि इरावती आणि हेमंतनी ते इतकं गोड लिहिलंय की ते मला करायला प्रचंड मजा आली आणि त्यात माझं गुजराती भाषेवर आणि गुजराती माणसांवरही फार प्रेम आहे कारण मी गुजराती नाटकही सध्या करते संपूर्ण देशाचं आहे, घाबरू नकोस. પણ એટલે બહુ મજા આવી અને આ બધા લોકો બહુ જ એટલે બહુ જ પ્યારા છે तर त्यामुळे हा जर काही गुजराती मंडळी असतील तर तुम्ही सुद्धा हा चित्रपट आवर्जून पहा कारण गुजराती लोकांचं रेप्रेझेंटेशन मी उत्तम केलंय असं मला वाटतंय. मी खाकरा फाफडा चकली बिकली सगळं घेऊन ट्रिपला निघालं असं हे कॅरेक्टर. कडक लाडू. पण मीही मला वाटतं सिद्धार्थ आणि मी अग्निहोत्रामध्ये खूप वर्षांपूर्वी एकत्र काम केलं होतं त्यानंतर आणि सुहास मावशी आणि मी सुद्धा पण त्या व्यतिरिक्त मी या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम केलं आणि खूप मजा आली. आधी जाताना खूप भीती वाटली होती की इतक्या वेगळ्या एनर्जीज आहेत ते सगळे एकत्र येऊ शकतील नाही येऊ शकणार हू नोज पण आय थिंक सगळे कॅरेक्टर म्हणजे सगळे जे ऍक्टर्स आहेत कोर्स की त्यांनी हे इन द फर्स्ट प्लेस आमच्यासाठी घडवून आणलं पण आम्हाला सगळ्यांना हे लक्षात येत होतं की ही एक ऑन्सॉम्बल फिल्म आहे. सगळ्या ऍक्टर्सनी एकत्र सेम एनर्जी घेऊन इथे शूटला आलो तरच ते वर्क होऊ शकेल. तर आय थिंक ते तसं झालंय आणि सगळ्यांची खूप चांगली एनर्जी या फिल्म मध्ये लागली आहे. लंडन मध्ये आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली त्यामुळे आय एम सो ऑनर्ड की मला सुहास मावशी बरोबर निर्मिती मावशी बरोबर काम करता आलं आणि सो हॅपी की सोनाली नाहीये पण सोनाली क्षिती आम्ही सगळे एकत्र काम करू शकलो. तिला आमच्या विसरू नकोस. नाही आणि एक जी व्यक्ती आज इथे मिसिंग आहे सुचित्रा बांदेकर तिला आम्ही प्रेमाने साप असं म्हणतो कारण की ती थोडंच नेमकंच बोलते आमच्या सगळ्यांच्या वतीने सेटवरती बोलायची पण ती जे बोलायची तसं व्हायचं असा एक आवाज एक फणा काढलेला नाग आज आम्ही खूप मिस करतोय पण या सगळ्यांबरोबर मला काम करता आलं याचा मला खूप आनंद आहे आणि जे असं वाटत राहतं लोकांना की ऍक्ट्रेसेस एकत्र को एक्झिस्ट करू शकत नाहीत किंवा त्यांच्यात भांडणं असतात तर असं अजिबातच नव्हतं. नाही, आम्ही दोघं जिथे असू तिथे असं नाही घडलं. काय आम्ही दोघं जिथे असू तिथे भांडणं नाही होणार. Don't worry. गप्प बस सिद्धू पण खरंच मला खूप आनंद झाला की आम्ही सगळे एकत्र एक एनर्जी घेऊन ही फिल्म बनवू शकलो. कमाल कमाल. थँक्यू. थँक्यू. मला आता फार उजरं राहणं कमी बोलणं त्या मुलीला कॉन्फिडन्स नसणं शाय राहणं कमी बोलणं अजिबात वाईट न बोलणं दिस इज सो चॅलेंजिंग आणि मी पाहिलं तिचं 6 महिन्याचं वर्कशॉप चालू होतं या सिनेमासाठी आणि वेगवेगळ्या भारतातल्या मोठ्या डिरेक्टर्स अभिनेत्यांकडनं तिचं वर्कशॉप घेण्यात आलं आणि ते पात्र तुला साकारायला मिळेल. कसं वाटतंय तुला क्षिती? मीतासारखंच सांग. नाही मी तसं आता परत नाही होणार तसं ते जरा डिफिकल्ट आहे पण फार कठीण नाही गेलं खरं सांगायचं तर कारण मी अजिबात त्या कॅरेक्टरशी म्हणजे त्याच्या स्वभावाशी नाही रिलेट करू शकले कारण ते खूपच बुजरं आणि घाबरलेलं असं कॅरेक्टर आहे पण ते इराणी ऑलरेडी इतकं छान लिहिलं होतं इतकं छान स्केच आउट केलं होतं आणि माझ्या नशिबाने मला मी खूप इनिशियल प्रोसेस पासून या सिनेमाचं स्क्रिप्ट होत होतं तेव्हापासून मी ते छोटे छोटे चेंजेस पासून सगळं ऐकत होते त्याची मला खूप मदत झाली. हेमंत बरोबर काम करताना त्यांनी दिलेलं ब्रीफ आणि बाकीच्यांची एनर्जी ह्या सगळ्यांनी ते काम करायला मजा आली खूप आणि असं चॅलेंजिंग वेगळं आपल्यापेक्षा खूप वेगळं आपल्यापेक्षा ऍब्सोल्युटली वेगळं कॅरेक्टर करायला मिळणं हेच खूप होतं माझ्यासाठी कारण मी असं कॅरेक्टर या आधी कधीही केलेलं नाहीये. इतकं गरीब बिचारं हरवलेलं आणि कोकरू ऍक्च्युअली कोकरू जे तुझ्यासोबत मी असतो ते तुला करायला. हा तर ते इन्स्पिरेशन होतं मला. मी हेमंतला बघते गेली 9 वर्ष ते 9 वर्षाचा एक्सपिरियन्स मी माझ्या बरोबर घेऊन ते काम केलं पण खूप मजा आली. मला खरंच मजा आली कारण एकतर निर्मिती मावशी सोनाली मृण्मयी सायली सुचित्रा सुहास मावशी मी सुहास मावशी आणि सुचित्रा बरोबर आधी काम केलंय आणि बाकी कोणाबरोबर केलं नव्हतं पण खूप खूप जास्त मजा आली. सिद्धाबरोबर काम करायला खूप मजा आली. मला ते आता आपण शेवटच्या गाण्यात पाहिलं ते आमच्या दोघांचं इंटरॅक्शन काहीच नाहीये खरं तर त्यात पण ते मला खूप जास्त आवडतं
आणि इरा थँक्यू व्हेरी मच. माझं कास्टिंग या सिनेमात इरानी लावून धरलंय. हेमंतनी गिव्हअप केलं होतं की हिला काही वेळ नाही, ही काही करणार नाही, पण इरानी लावून धरल्यामुळे मला या सिनेमात काम करायला मिळाले. थँक्यू सो मच. मला एक थोडंसं वेगळं एक हे सांगायचंय की मला म्हणजे कल्पना फिल्मची अर्थातच डोम्याची होती नाही ती त्याच्या- खरं तर चित्ती आणि माझी मिळून हा, होती की- कल्पना की की अशा काही बायका ज्या जातात आणि ज्यात काहीतरी त्यांना स्वतःबद्दल सापडतं किंवा काहीतरी बदलतं आयुष्याबद्दल कळतं आणि आम्ही ते सगळं बांधायला बसलो. पण माझी जी काही गेल्या अनेक वर्षात डोम्याबरोबर ओळख वाढते किंवा या फिल्मच्या प्रोसेसमध्ये असेल त्याच्यानंतरच्या कामामध्ये असेल, एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की त्याला बायका कळतात. आता म्हणून म्हणून तो नवरा परत एक- कसा आहे मला माहिती नाही. एक मिनिट हे कौतुक आहे हे कौतुकाने घ्या, हे याचा अर्थ कौतुक वेगळा आहे. आहे. बायका काढण्यातला भारतरत्न आहे. तर उपस्थित मुलींनी त्याला लक्षात ठेवा. बायकांशी रिलेट करता येतं. तो एक खूप मजेशीर मित्र असतो आणि तो मुलींच्यातला होऊन मित्र त्याला बनता येतं. मी कॉम्प्लिमेंट म्हणून देते, तू कशी घ्यायची ते तू बघ. पुन्हा मला माहिती नाही नवरा म्हणून याचा काय उपयोग होतो अथवा नाही. बट ही एंड्स अप बीइंग अ रिअली गुड फ्रेंड टू गर्ल्स. हे मी अनुभवलं सुद्धा आहे आणि हे मी बघितलं सुद्धा आहे. आणि त्याचा इरा इथनं आपल्याला एकत्र घरी जायचंय. चांगलं नाही नाही तिथे होतं. चांगलंच पुढे कंटिन्यू ठेवू तर असं. नाही तर माझं म्हणणं आहे की त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने ती कॅरेक्टर ट्रीट केली आहे त्याच्यात सुद्धा ते उतरलंय ती सेन्सिटिव्हिटी. थँक्यू. मगाशी तू बोलला ना की काही निर्मिती मावशींनी सांगितलं की काही त्यांनी सुचवले डायलॉग्स ते हेमंतचे होते, त्याच्यावरची जी रिॲक्शन होती त्याची वाक्य आता इराने घेतली. एक मी पाहिलेलं आहे या दोघांबद्दल की जेव्हा आपण म्हणतो ना घरचं कार्य काहीतरी असतं, तेव्हा ते घरचं कार्य जेव्हा घडत असतं तेव्हा ते घर कसं असतं हे मी पाहिलेलं आहे. प्रोड्युसर, दिग्दर्शक, अभिनेत्री, अभिनेता एकाच सिनेमात ते घर तुम्ही पाहायला हवं होतं शूटिंगला जायच्या आधी. सगळ्यांचे कॉस्ट्युम्स एका घरात होते, सगळी प्रॉपर्टी एका घरात होती आणि हे सगळं मॅनेज करणं असं नाहीये की आम्ही सगळे उठलो आणि इझिली सगळं छान मस्त लंडनला छान मस्त शूटिंग केलंच आम्ही, पण ते इझिली घडलं अशातला अजिबात भाग नाहीये. आम्ही सगळे जे एन्जॉय करत होतो, शूटिंगची प्रोसेस सुद्धा, शूटिंग व्यतिरिक्त सुद्धा आम्ही जे एन्जॉय करत होतो त्याच्या मागे खूप काय काय घडत होतं. त्यांना खूप काय काय गोष्टींना सामोरं जावं लागत होतं आणि ते इतक्या इझिली आम्हाला कळून न देता पार पाडत होते की आम्हाला सुद्धा असं वाटलं की हे सगळं इझिली घडलंय. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल या दोघांसाठी हॅट्स ऑफ आणि टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण पहिली निर्मिती इतकी कमाल असणं हे फार गरजेचं आहे आणि हे त्या दोघांनी मिळून त्यात निर्मिती केलेलं. असणं त्यात त्यात निर्मिती निर्मिती असणं असणं. म्हणजे हा. आणि नाही, यामध्ये एक अत्यंत इंटरेस्टिंग पात्र हेमंतजी ढोमे स्वतः साकारत आहेत. खूप सुंदर पात्र आहे, ज्यांचे फोन कटच केले जातात काय त्यांच्याशी बोलायची फारशी इच्छा नसते. खऱ्या सोनाली आयुष्यात कुलकर्णी. सोनाली जे मला वागवते तेच ती तिथे वागवते आहे. फोन कट करणे, लक्ष न देणे वगैरे. सो हेमंतजी तुमच्या पात्राबद्दल तुम्ही काय सांगा? नाही आता यात ते पात्र काय म्हणजे सांगायचं आता. सो जसं ट्रेलर मध्ये दिसेल त्याच्या आधी थोडक्यात नाही ट्रेलर मध्ये दिसेलच, पण सोनाली म्हणाली तसं एक लग्न ठरलेल्या जोडप्यामध्ये सुद्धा अखेरच्या क्षणापर्यंत कन्फ्युजन असू शकतं. लग्न होईपर्यंत, लग्न झाल्यावर तर होतातच, चालूच असतं ते, अखेरपर्यंत चालू असतं की हे आपण एकत्र राहायचंय का नाही. कधी कधी भांडणं इतकी टोकाला जातात, उद्यापासनं तू सोड घर, हेही रोज होतं. उद्यापासून नाही आता नको, 19 तारखेपर्यंत थांब, सगळं होऊन जाऊ दे, मग बघूया पुढे. सो हे होतच असतं आणि अगदी छोटीशी भूमिका आहे. आता इथनं एक कलाकार घेऊन जा इंग्लंडला, त्याचा खर्च उचलण्यापेक्षा म्हटलं आपणच करू. इतकं ते बजेटला धरून असं होतं. पण नाही, मगाशी सिद्धार्थ म्हणाला फक्त आम्हा दोघांची मेहनत नाहीये, अमेय खोपकर यांचा पाठिंबा, त्यानंतर स्वाती खोपकर, त्यानंतर खरं सांगायचं तर ते रोल डेव्हलप केले गेलेले होते माझ्याकडून बऱ्याच वेळेला. म्हणजे तुम्ही येता आणि कॉमेडी होती. हा, तुम्ही येता आणि इथे असं हे करता आणि कॉमेडी होते अशा पद्धतीने. पण बऱ्याच वर्षांनी
पूर्ण बाइंडेड स्क्रिप्ट सिनेमाचं आणि उत्तम लेखन असलेलं मला बघायला मिळालं झिम्माच्या रूपात. खरं मला म्हणजे या गोष्टीचं कौतुक वाटतंय की फार फार थोडे डायलॉग्स असतील की जे मी माझे वापरलेत, पण ते पण माझे नव्हते, हेमंतचेच होते. तू इथे असं बोल तसं बोल. पण इराने जे लिहिलेलं होतं ती माझ्याकडे चिडून बघते पूर्णपणे आता. मी इराने जे लिहिलं होतं ते पूर्णपणे मी फॉलो केलंय. मी काहीही एक्स्ट्रा केलेलं नाही. ते कॅरेक्टर इतकं उत्तम तिने स्क्रिप्टमध्ये आणलेलं आहे की म्हणजे मला आवडतं की माझ्या कॅरेक्टरच्या गेटअपवर विचार करायला, त्याच्या भाषेवर विचार करायला, त्याच्या दिसण्यावर म्हणजे मॅनरिझम्स विचार करायला खूप आवडतं मला. मला असं वाटतं की पहिल्यांदा मला त्या सगळ्या गोष्टी त्या लिखाणात एकत्रित सापडल्या. म्हणजे मला एक्स्ट्रा विचार करायलाच लागला नाही. म्हणजे त्याच्यातलं थोडंसं असं होतं की ती आहे पश्चिम महाराष्ट्राकडली, एखाद्या राजकारण्याची बायको असू शकते ती, किंवा तिकडचे गडगंज जे काही सम्राट वगैरे असतात त्यांची बायको असू शकते. त्यामुळे ती पूर्ण तिची पर्स, तिचा गॉगल सगळं ब्रँडेड आहे, पण ती तिच्या मातीशी जोडलेली आहे. तिची भाषा अस्सल आहे आणि मुळात आधी ती माणूस म्हणून खूप निरागस आहे. म्हणजे सगळ्या शेड्स त्याच्यात इराणी आणलेल्या आहेत की ती बोलते त्याच्यातून जे काही कॉमेडी होते किंवा तुम्हाला हसू फुटतं ते ती बोलते म्हणून होतंय. बाकी कुठेही काही एक्स्ट्रा करायला लागत नाही, कसलेही एफर्ट्स घ्यायला लागले नाही. सहज सुंदरपणे ते कॅरेक्टर लिहिले आणि तसं मी ते केलंय आणि मला असं वाटतं की ते तुम्हाला खूप आवडेल. ही सगळी मॉडेस्टी खूप छान अरे होती, नाही रे, काय मॉडेस्टी. पण तू छान केलंस म्हणून ते छान दिसतंय एवढं नक्की. एक्झॅक्टली. डिट्टो. एक बसा. मला आवडेल सुहास जोशींना म्हणजे सुहास मावशीला विचारायला, कारण ती तिच्या पात्राविषयी बोलायचं राहिलं तुझं, तर तुझ्या पात्राविषयी आणि त्याच्या एकूण रिलेटिबिलिटी विषयी काय सांगशील? आता खरं सांगायचं तर पात्र माझ्याच वयाचं आहे, थोडस लहान असेल आणि पण तिचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ज्यांची मुलं अमेरिकेत असतात त्या 80% लोकांचे आहेतच. त्याच्यामुळे मी पटकन रिलेट झाले एक तर या रोलशी. आणि जे काय त्याच्यातले प्रॉब्लेम्स आहेत ते बाजूला सारून आपल्याला मजा करायची आहे. हा या म्हणजे रोलचा मला वाटतं मूळ गाभा तो आहे की अरे ठीक आहे ना, आपलं संसार आहे, मुलं आहेत, नातवंड आहेत, अमुक आहेत, अरे पण मी कधी मजा करायची, मला पण तर मजा करायला पाहिजे ना, मी याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की 60-70च्या पुढच्या माणसांनी हा सिनेमा जरूर पाहावा. कारण शेवटी आपली आता हल्लीच्या शब्दात स्पेस, माझी जागा म्हणून जी काही असते ती प्रत्येकाने कशी जपायला पाहिजे, ज्याने तुमचं आयुष्य कसं सुखी होणार आहे हे या सिनेमात या रोलच्या थ्रू मला वाटतं दाखवलंय आणि ते करायला खूप मजा आली मला. आणि मला आवर्जून सांगा असं वाटतं की आम्ही इथे आल्यावर असं एक काही म्हणजे वेळ आली की बापरे आता कसं संपवणार आपण शूटिंग, तेव्हा असा धावत आलेला आमचा मित्र उर्फी काझमी आणि विराज गवस ज्यांची कंपनी आहे क्रेझी फ्यू फिल्म्स, तर ते खूप मदतीला धावून आल्यामुळे आज आपण हे सगळं बघतोय. सो थँक्यू सो मच गॅरी. आणि अजिंक्य ढमाळ नावाचा आमचा एक मित्र आहे तोही. सो हे सगळं ना, एक आम्ही गोव्याला ट्रिपला गेलो होतो, मी, क्षिती, विराज आणि अजिंक्य, आणि सिनेमा करायचा ठरलंय. बरं मी रेकी करून आलो होतो, पण मग आता काय झालं, नाही आता पैसे नाहीये. विराज बोलला किती पाहिजेत, काय एवढे एवढे लागतील. असं बोलेल. अरे, एवढ्या गमतीच्या गप्पा होत्या. मग त्याच्यात एवढ्या मॉडर्न ऍड्स वगैरे बनवतोय की ते पाहिजे. मग अजिंक्य म्हणाला की उद्या टाकतो बँकेत, असं सुरू झालंय ते. म्हणजे इतकं ते काही त्याच्यासाठी कुठेतरी दारोदारी फिरा वगैरे काही करावं लागलं नाही. पण अर्थात हे नक्की की आपल्याला जे काम करायचं आहे ते काम हे आहे जे पडद्यावर तुम्हाला 19 तारखेला बघायला मिळणार आहे. हा मी असं म्हणेन की हा माझा आता 4था सिनेमा आहे, परंतु
माझ्या हृदयाजवळचा पहिला सिनेमा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि तो प्रयत्न तुम्हाला 19 तारखेपासून दिसणार आहे. तो या संपूर्ण टीममुळे, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे, अमित राज, क्षितिज, वैशाली, माझ्या पाठीमागे उभे राहिलेली सगळीच मंडळी, सचिन गुरव, फैजल महाडिक, ही सगळी घरचीच मंडळी आहेत. सुनील आहे इथे, ज्यांनी आमचा मेकअप केला. गेली अनेक वर्ष सुनील माझ्यासोबत आहे, ज्यांनी या सगळ्यांना इतकं छान छान दाखवलं. आदित्य बेडेकर ज्यांनी अप्रतिम बीजीएम केलंय. आदित्य आज इथे नाहीये, पण तुम्ही प्लीज ऐका, ते फारच मला संपूर्ण टेक्निकल टीम. आणि सुनीलचे विशेष, सुनील आणि सुषमाचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी रोज 8 कलाकार पाऊण तासात तयार केलेत. रोज 8 बायका त्याच्यात. आणि काय सांगू आता, जाऊ दे, तो विषयच नाही. सो तू पण बाईच आहेस का? Okay. आता सिद्धार्थ सांगेल त्याच्या कॅरेक्टर बद्दल. एक आपण तुम्ही कधी मला सांग, इथे पुरुष मंडळी जी जी आहेत, तुम्ही कधी तुमच्या घरच्यांबरोबर फक्त बायकांबरोबर ट्रिपला गेलायत का कधी? आई बरोबर किंवा मावशा वगैरे सगळे एकत्र? एक मनात सतत इथे ट्यून चालू असते, ते अरे यार, हे सतत आपल्या मनात चालू असतं. ते अरे यार हे त्या कॅरेक्टरच्या मनात सतत चालू असतं. कारण पहिली ट्रिप, त्याच्या कंपनीची पहिली ट्रिप, आणि पहिलीच ट्रिप फक्त बायकांना घेऊन जाणं, इट्स अ टास्क. त्याच्यासाठी वर्षानुवर्षाचा अनुभव लागतो. म्हणजे एक छोटीशी ट्रिप का होईना घेऊन जायची असेल, त्याच्यासाठी खूप मोठा अनुभव लागतो बायकांची ट्रिप घेऊन जायला. याच्या मागे सुद्धा सिद्धूचं कास्टिंग, तो मित्र आहे, उत्तम अभिनेता आहे, हे आहेच, पण तो स्वतःही खूप बायकांमध्ये वाढलेला आहे. त्याच्या घरी त्याची आई आणि बहीण आणि मी अनेक वर्षांपासून ते संवाद ऐकलेले आहेत फोनवरचे. म्हणजे आईचा फोन आल्यानंतर एक नॉर्मल आवाज असा असतो, हा आई बोल, हा असतो ना, हा आई, हो आई, हो, हेच संवाद ऐकलेले. सेम एनर्जी तीच. हे बघ, माझं आयुष्य फक्त बायकांभोवती आहे. आता आई आहे, मला बहीण आहे, माझी बायको आहे, माझ्याकडे डॉग आहे, ती पण फिमेलच आहे. बायकाच आहेत फक्त. आणि छान आहे सगळं, नो ऑफेन्स यार, मस्त आहे, अप्रतिम आहे सगळं. पण ते जुळवून आणताना जे काही घडतं ना, ते फक्त, मी खरं सांगतो, ते तुम्हाला आता नसेल कळत. तुम्ही आता बायका जे ऐकताय, तुम्हाला एवढं काय आहे, तर नाही, ते आम्हाला कळतं. इथे जे बसलेत ना पुरुष मंडळी, जे हसतायत, कॅमेऱ्यात पण बघतायत पण हसतायत सुद्धा, कारण त्यांना ते माहिती आहे की काय काय करावं लागतं. अरे यार मोमेंट जी येते ना आयुष्यामध्ये, ते मला असं वाटते, बायकांबरोबर जे सिनेमा पाहायला पुरुष मंडळी येतील साईडला बसून, ते जे बघतील सिनेमे, ते माझ्याकडे बघून सगळ्यात जास्त एन्जॉय करणार आहेत, माझ्याकडे बघून सगळ्यात जास्त हसणार आहेत आणि रडणार आहेत एकत्र. आपली दुःख सेम आहेत मित्रांनो, मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या पाठीशी उभा आहे. सिद्धू, याच सगळ्या बायकांमुळे तू आहेस मुळात या जगात. येस, आय नो, आय लव्ह यू ऑल. ओके, थँक्स, बाय. सो मला वाटतं आता आमच्या बाजूनी जे सांगायचं होतं ते थोडक्यात सांगून झालेलं आहे. आणि आपण ज्यासाठी आज जमलो तो ट्रेलर आपण आता बघूया. परंतु त्याआधी तुम्हाला काही विचारायचं असेल, काही जाणून घ्यायचं असेल तर ते विचारू शकतो. आम्ही बऱ्यापैकी खूप कॅसेट वाजवली आहे, सो मला नाही वाटत काही असेल, पण तरी सुद्धा तुम्ही विचारू शकता. एनीवन ट्रेलर बघूया पहिले. चल लेट्स वॉच. असं कधीच नसणार आहे सर. आता नो अपोजिशन अशी डेटच नसणार आहे. 125 सिनेमे मराठी सेन्सर्ड आहेत, जे सोमवार, मंगळवार, बुधवारही लागू शकतात अशी परिस्थिती आहे. आणि हिंदी सिनेमेही तितकेच आहेत, जवळपास 200 ते 225 असा आकडा आहे. पुढच्या 365 दिवसात ते सिनेमे रिलीज कसे होणार आहेत हे आपल्यालाही नाही माहिती. सो त्यामुळे 50% कपॅसिटी आणि अशी सगळीच परिस्थिती आहे. तरी सुद्धा आमचं असं ठरलं की आपण पहिले येऊया, बघू काय होतंय, करूया. थँक्यू सगळे तुम्ही आलात. थँक्यू व्हेरी मच. तो मैम, सबसे पहले तो हमने ट्रेलर देखा, इट्स अमेजिंग. Thank you. चाहेंगे जिमा के बारे में? फाइनली आ रही है मूवी 19 नवंबर को, तो क्या बोले? बहुत अच्छा लग रहा है कि थिएटर्स खुल चुके हैं, लोगों की ज़िंदगी से इतना बड़ा पैंडेमिक का जो पीरियड था वो ख़त्म होके अभी अच्छे
सेलिब्रेट करने वाले दिन आ रहे हैं, दिवाली से सबकी लाइफ में अच्छा अच्छा कुछ हो रहा है। तो झिम्मा का जो मतलब है वो भी ऐसा ही है कि सारी पुरानी कष्टदायी जो चीज़ें खराब लगती है ज़िंदगी में वो ख़त्म करके अब अच्छा खुशियों का पीरियड शुरू करने के लिए जो सेलिब्रेट करते हैं उसको हम झिम्मा बोलते हैं। तो फिल्म का नाम भी वही है, ये हमारी लाइफ से भी रिलेटेबल है। तो अब ये अच्छे दिन हमारी ज़िंदगी में आए हैं, खुशियों वाले दिन, वो ही फ़िल्म में आपको नज़र आएगा। जैसे आपको ट्रेलर बहुत अच्छा लगा, फ़ील गुड है, हैप्पी है, सब एन्जॉय कर सकेंगे, सब रिलेट कर सकेंगे, ऐसी ही फ़िल्म है। बहुत ही फ़ील गुड है। इतनी सारी बड़ी कास्ट एक साथ आई है। इट्स अबाउट विमेन गोइंग ऑन अ ट्रिप, मगर फिर भी एवरी मैन कैन ऑल्सो रिलेट, क्योंकि हर किसी की ज़िंदगी में ऐसी औरतें हैं या इनमें से कोई एक औरत आपकी लाइफ में ज़रूर होगी, इतनी रिलेटेबल ये सारी कॅरेक्टर्स हैं. सो फायनली झिम्मा ही आमची मराठी फिल्म 19 नोव्हेंबरला चित्रपटगृहात येते आहे. सो प्लीज़ जाइए, पूरी फैमिली के साथ एंजॉय करिए. अभी धीरे-धीरे ट्रैवल शुरू हुआ है, तो आप बाहर जा कर के फैमिली के साथ में ट्रिप कर सकते हैं, दोस्तों के साथ में ट्रिप कर सकते हैं. मगर आपने वो सब ट्रिप्स पिछले कुछ सालों में मिस किया होगा, तो वो सब कुछ आपको इस फ़िल्म में एक्सपीरियंस करने को मिलेगा. बहुत ही धमाल है, तो आई वुड टेल एवरीवन, ऑल द मराठी फिल्म लवर्स, जो मराठी स्पीकिंग है, हिंदी स्पीकिंग है, कोई भी भाषा के आप हो, तो भी आप ये फ़िल्म एन्जॉय कर सकोगे. सो प्लीज़ गो एंड वॉच दिस फिल्म झिम्मा. आई एम प्लेइंग और मैथिली. साथ में कैरेक्टर के साथ में आपने जो बताया अभी कि आपकी पर्सनल लाइफ में भी बहुत फेमिलियर था, तो Yes. इसके बारे में कुछ जरा बताइए. यस, मैं ये कैरेक्टर जो है मैथिली का बहुत रिलेट करती हूँ, क्योंकि जब ये फ़िल्म मैंने शूट करी थी तब मैं मेरे हस्बैंड को डेट कर रही थी. तो हम लोग उस फ़ेज़ में थे कि अब ऑफ़िशियल करें, एंगेजमेंट करें, शादी करें, लेकिन अभी भी एक दूसरे के बारे में कन्फ्यूज़्ड हैं. हाँ, समझ में आ रहा है लेकिन नहीं समझ में आ रहा है. वो एक जो पहले की सिचुएशन होती है शादी से पहले की, कि बटरफ्लाइज़ होते हैं, कहीं डाउट्स होते हैं, ये सही होगा डिसीजन, लाइफ लॉन्ग डिसीजन है, लूँ नहीं लूँ, वो ही मैथिली के साथ में हो रहा था. तो मैं वो रियल लाइफ में भी उस समय एक्सपीरियंस कर रही थी, और पर्दे पे जो मुझे साकारना था वो इतना आसान हो गया कि मुझे लगा नहीं कि मैंने इस फिल्म में काम किया है या एक्टिंग करी है. कैमरा स्विच ऑन होता था, मैं मैथिली थी, और कैमरा ऑफ होता था तो मैं सोनाली थी. तो इतना रिलेटेबल था मेरे लिए. आई एम श्योर अ लॉट ऑफ यंगस्टर्स जो रिलेशनशिप के उस पड़ाव पे हैं जहाँ पे उनको एंगेजमेंट करनी है या फिल्म रिलेशनशिप को ऑफिशियल करना है, वो सब रिलेट कर पाएंगे. एंड देन आई एम ऑल्सो गोइंग ऑन दिस ट्रिप विद माई मदर. सुचित्रा बांदेकर जो है, शी इज़ प्लेइंग माई मदर. तो वो भी एक बहुत रिलेटेबल था कि हर लड़की का अपनी माँ के साथ में जो रिश्ता होता है वो थोड़ा खट्टा मीठा ऐसा होता है, और जब आप ट्रिप पे जाते हो तो अपनी माँ को सहन करना या माँ को अपनी बेटी के साथ में टाइम स्पेंड करना बहुत मुश्किल हो जाता है. घर में ठीक है, चलो हर कोई होते हैं, बट इफ व्हेन इट्स जस्ट द मदर डॉटर डुओ, तो बहुत डिफ़िकल्ट टाइम्स होता है. बट हाउ दे डिस्कवर ईच अदर एंड हाउ दे अंडरस्टैंड ईच अदर इज़ वेरी इंपॉर्टेंट. सो ट्रिप में, कोई भी ट्रिप आप करके आओ, भले ही वो लोनावला की ट्रिप हो या लंदन की ट्रिप हो, आप जब लौटते हो तो कुछ आप में एक बदलाव आता है. वो डेफ़िनेटली एक अच्छा बदलाव आता है, क्योंकि वो कुछ एक्सपीरियंसेस से आता है. आप कुछ सीखते हो अपने बारे में, ज़िंदगी के बारे में, लोगों के बारे में. तो वो चीज़ जो है वो हर किसी को इस फ़िल्म के बाद में समझ में आएगी. अगर आप ट्रिप पे नहीं गए हो, तो ये फ़िल्म की जो 2 घंटे की ट्रिप होगी, उससे जब आप लौटोगे तो आपको बहुत कुछ नया देखने को मिलेगा, एक्सपीरियंस करने को मिलेगा, रिलेट करने को मिलेगा, एंड डेफ़िनेटली बहुत 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 खुशी मिलेगी. एंड लास्टली, आपके जितने को स्टार्स है सब फीमेल हैं, तो जब जहाँ फीमेल्स होता है तो मस्ती तो होती है, तो वो मस्ती एक्सपीरियंस के बहुत बारे हुई, में बताइए. बहुत धमाल एक्सपीरियंस था. मैं इन सभी लेडीज़ के साथ में, औरतों के साथ में फर्स्ट टाइम काम कर रही थी. तो एक दूसरे को जानने में थोड़ा टाइम जाता है, वो तो हुआ ही नहीं. हम लोग गए और इमीडिएटली जेल हो गए, और बहुत बहुत मज़ा आया. बहुत धमाल एक्सपीरियंस था. बहुत अच्छी केमिस्ट्री डेवलप हुई हर किसी के बीच, जो आपको पर्दे पे नज़र आएगी. हेमंत और सिद्धार्थ, इन दोनों के साथ में मैंने पहले काम किया है, तो वो उनके साथ में एक कंफर्ट लेवल था, लेकिन इन सब लेडीज़ के साथ में एक अलग ही लेवल का कंफर्ट लेवल था. एवरीबडी इज़ डिफरेंट एज एन एक्टर. सबकी शैली बहुत अलग है, सबके कैरेक्टर्स बहुत अलग हैं, और वो सब जब साथ में आता है तो वो इतना सुंदर इंद्रधनुष फिल्म में बना है कि आप सबको कलरफुल देखने को मिलेगा. थैंक यू सो मच.